आज आपण नवरात्रात कोणती कामे करू नयेत त्यामुळे दुर्गादेवीची अवकृपा होऊ शकते याविषयी माहिती बघणार आहोत. चातुर्मासात विशेष महत्त्व असलेल्या शारदीय नवरात्र उत्सवाला देवीच्या 9 रूपांचे पूजन केले जाते. देशभरातील भाविक या 9 दिवसात आपापल्या पद्धतीप्रमाणे देवीचे पूजन, व्रताचरण करत असतात. नवरात्र उत्सव कालावधीत काही गोष्टी अजिबात करू नये असे सांगितले जाते. अनावधानाने गोष्टी घडल्या तरी दुर्गादेवीची नाराजी, अवकृपा, वक्रदृष्टी पडू शकते. ब्रह्मदेवांच्या वरदानामुळे अहंकारी आणि क्रूरकर्मा झालेल्या महिषासुराचा वध करण्यासाठी आदिमायेने विविध 9 रूपे धारण केली. आदिशक्तीच्या याच 9 रूपांचे पूजन नवरात्रात केले जाते. अगदी प्राचीन काळापासून नवरात्रात विशेष व्रत आचरण्याची परंपरा आपल्याकडे आहे. देशभरातील भाविक या 9 दिवसात आपापल्या पद्धतीने देवीचे पूजन करत असतात. देशभरात नवरात्र साजरा करण्यामागेही विविधता आपल्याला दिसून येते. असे सगळे असले तरी काही गोष्टींचे भान, व्रतपूजनाचे नियम पाळणे आवश्यक असते. नवरात्रात दुर्गादेवीचे पूजन, आराधना, नामस्मरण, उपासना, जपजाप, होमहवन करण्यासाठी नवरात्र हा सर्वश्रेष्ठ काळ मानला जात असतो. नवरात्र उत्सव कालावधीत काही गोष्टी अजिबात करू नये असे सांगितले जाते. नवरात्रात नेमक्या कोणत्या गोष्टी करू नयेत त्याविषयी आता आपण बघूया. कोणत्याही देवी देवतांचे पूजन करताना उपासकाने, साधकाने किंवा व्रताचरण करणाऱ्या व्यक्तीने बसण्यासाठी आसन घ्यायचेच असते. मात्र नवरात्रात देवीचे पूजन करताना आसन घ्यायला अजिबात विसरू नये. आसनावर बसूनच देवीचे पूजन करावे असे सांगितले जाते. तसेच संपूर्ण 9 दिवस पूजास्थळी किंवा देवघरात नंदादीप तेवत ठेवावा. देवीला लाल रंग अतिशय प्रिय आहे. त्यामुळे घटस्थापनेच्या दिवशी देवीचे आवाहन करताना लाल रंगाच्या वस्त्राचा आवर्जून वापर करावा. तसेच देवीच्या अन्य रूपांच्या आवडत्या रंगांचे वस्त्रेही वापरावी. नवरात्रीतील 9 दिवस पूजा करताना काळ्या रंगाचा शक्यतो वापरच टाळावा. नवरात्रीचे व्रताचरण करणाऱ्यांनी तसेच कुटुंबातील सदस्यांनी संपूर्ण 9 दिवस आपले व्यवहार संयमित, मर्यादित आणि संतुलित ठेवावे. या 9 दिवसात जो कोणी पाहुणा म्हणून घरी येईल किंवा व्यक्ती दारात येईल त्या व्यक्तीला जेवल्याशिवाय जाऊ देऊ नये. अगदी साग्र संगीत भोजन नसेल तरी देखील काही ना काही खाद्यपदार्थ त्या व्यक्तीला जरूर द्यावे. या 9 दिवसात कोणाचाही अपमान करू नये, खोटे बोलू नये, खोटे वागू नये. नवरात्र कालावधीत दुर्गा सप्तशती तसेच दुर्गा चालीसा यांचे पाठ आवर्जून करावे. पठण शक्य नसल्यास श्रवण केले तरीही चालतील. नवरात्रीच्या कालावधीत काही गोष्टी आवर्जून टाळाव्यात. देवीच्या व्रतपूजनात फळांचा नैवेद्य दाखवावा. या व्रतकाळात देवीला धान्याचा नैवेद्य अजिबात दाखवू नये अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. देवीच्या नैवेद्यात विविध प्रकारचे फळे, मिठाई, साखर, लवंग, वेलची आदी गोष्टींचा प्रामुख्याने समावेश करावा. व्रताचरण करणाऱ्या व्यक्तींनी किंवा कुटुंबातील अन्य सदस्यांनी 9 दिवसात केस कापू नये, दाढी करू नये. नवरात्र कालावधीत ब्रह्मचर्याचे पालन करावे. या कालावधीत मासिक धर्म आल्यास योग्य तो नियम चुकू नयेत. नवरात्रात देवीचे पूजन करताना काही नियमांचे आवर्जून पालन करावे. पूजास्थळी चामड्याचे पादत्राणे, पट्टा यांचा वापर टाळावा. नवरात्रीतील पूजनात सात्विकता आणि पावित्र्य राखले पाहिजे. काही कारणास्तव पावित्र्य किंवा सात्विकता पाळली जाणे शक्य होत नसेल तर अशा वेळी पूजा करू नये. तसेच नवरात्रातील संपूर्ण 9 दिवस पूजन काळात लसूण, कांदा यासारखे उग्र पदार्थ खाणे टाळावे. काही धार्मिक ग्रंथांमध्ये कांदा व लसूणयुक्त पदार्थांचे सेवन करणाऱ्याला तामसी आहार म्हटले गेले आहे. सात्विक आणि पचनाला हलका असा आहार या काळात घ्यावा. नवरात्राचे व्रत आचरण करताना नेहमी ब्रह्ममुहूर्तावरच उठावे. अन्य वेळी सकाळपर्यंत झोपले तरी चालते. मात्र नवरात्रात हा नियम पाळणे आवश्यक असते. संपूर्ण नवरात्रात ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यकर्मे आटपून घ्यावीत. त्यानंतर सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ्य द्यावीत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे नवरात्रातील व्रत आचरण हे निर्मळ मनाने, प्रामाणिकपणे आणि मनोभावे करावे. श्रद्धेने केलेले कोणतेही व्रत हे उत्तमच मानले गेले आहे. देव हा भक्तीचा भुकेला आहे. त्यामुळे यथाशक्ती यथासंभव व्रताचरण करावे. व्रताचरण कालावधीत भक्तिभाव हा अत्यंत महत्त्वाचा असतो. मनापासून केलेली प्रार्थना, उपासना, नामस्मरण, जप, सकारात्मकता तसेच शुभ फलप्राप्ती करण्यास सहाय्यभूत आपल्याला ठरत असते. नवरात्रीचे संपूर्ण 9 दिवस सर्वात शुद्ध आणि पवित्र मानले गेले आहे. शक्तिस्वरूप देवीची आराधना करण्यासाठी नवरात्र सर्वोत्तम श्रेष्ठ कालावधी मानला गेला आहे. मात्र याच कालावधीत मासिक धर्म आल्यास काय करावे असा प्रश्न बहुतेक महिलांना पडत असतो. नवरात्र व्रताचरण हे बहुसंख्य महिलांकडूनच केले जात असते. नवरात्राच्या सुरुवातीलाच मासिक धर्म आल्यास व्रत करू नये. अशा वेळी पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशीच व्रत करावे. या कालावधीत देवीच्या मूर्तीला, फोटोला स्पर्श करू नये. तसेच कोणत्याही पूजा साहित्याला स्पर्श करू नये. नवरात्रीत मासिक धर्म आल्यास मनातल्या मनात दुर्गा सप्तशतीचे पठण करावे. दुर्गा सप्तशतीचे पाठ नसल्यास मोबाईलमधून किंवा इंटरनेटच्या साहाय्याने डाउनलोड करून दुर्गा सप्तशती म्हटले जाऊ शकते. एकांतात बसूनही सप्तशतीचे पठण केले जाऊ शकते. मात्र आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करूनच सप्तशतीचे पठण करावे. नवरात्रीतील व्रतसंकल्प घेतल्यानंतर मासिक धर्म आल्यास व्रतपूजन कुटुंबातील अन्य सदस्यांकडून करून घ्यावे. कुटुंबात अन्य सदस्य नसल्यास दुसऱ्या कोणाकडूनही व्रतपूजन करून घ्यावे. दुर्गा सप्तशतीचे पठण किंवा श्रवण केल्यास व्रताचे पूर्ण फळ मिळते असे सांगितले जाते. नवरात्र सुरू असताना मासिक धर्म आल्यास मानसिक जप, नामस्मरण जरूर करावे. असे केल्याने पूजेचे पुण्य प्राप्त होऊ शकते. तसेच देवी आपल्या मनोकामना पूर्ण होण्याचे शुभ आशीर्वाद आपल्याला देत असतात. तसेच या काळात आपण देवीचे अनेक मंत्र मनातल्या मनात देखील जप करू शकतो. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.